भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी आर्क त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता। नमस्कार मित्रांनो, कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 30. गोपीनाथाची गोष्ट। फलश्रुती। गुरुचरित्र कथासारच्या या 30व्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता, पण सबस्क्राइब करायला विसरता। एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 30। गाणगापुरात श्री गुरूंचा महिमा दिवसेंदिवस वाढत होता। अनेक लोकांचे मनोरथ श्री गुरु पूर्ण करीत होते। असे दिवस चालले होते। माहूर नावाच्या गावात एक ब्राह्मण होता। त्याचे नाव गोपीनाथ। तो चांगलाच धन होता। घरात काही कमी नव्हते। खायची प्यायची दात नव्हती। त्याला फक्त एकच दुःख होते, त्याची मुले लहानपणीच मरत। नावारूपाला एकही मूल येईना। तेव्हा त्याने आपल्या पत्नीसह श्री दत्तात्रेयांची आराधना चालू केली। त्या आराधनेनंतर त्यांना एक मुलगा झाला। भक्तिभावाने त्यांनी त्याचे नाव दत्त ठेविले। घरात पैसे खूप होते। त्या एकुलत्या एक मुलावर आईवडिलांची फार माया होती। ती दोघे त्याचे फार लाड करीत असत। दत्त 5 वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज मोठ्या थाटाने झाली व 12व्या वर्षीच गोपीनाथ ब्राह्मणाने त्याचे लग्न लावून दिले। आईवडिलांना घरात सूनबाई आणण्याचा फार आनंद वाटला। सूनबाईचे वयही 12 वर्षांचे होते, त्यामुळे एकाच वयाची ती नवराबायको फार शोभून दिसत। दत्ताची बायको दिसायला फार देखणी होती, स्वतः तोही सुंदर होता। त्यांची जोडी रतिमदनासारखी दिसायची। एकमेकांच्या सुखद सहवासात 4 वर्षे पूर्ण झाल्यावर एक दिवस दत्ताला काही व्याधी जडली। अनेक औषधे करूनही त्याला बरे वाटेना। अन्नावर त्याची वांछाच जाईना। तो नेहमी उपाशी राहू लागला। दत्त उपाशी राहिला की त्याची पत्नीही उपास करी। तिचे आपल्या पतीवर निस्सीम प्रेम होते। आपल्या यजमानांना जे औषध द्यायची ते आपणही ती प्यायची। अशा प्रकारे 3 वर्षे लोटली तरी त्याची व्याधी बरी झाली नाही। त्याची पतिव्रता स्त्री पतीचे चरणतीर्थ पिऊनच कालक्रमणा करीत होती। 3 वर्षांनंतर दत्ताच्या अंगाला भयंकर दुर्गंध येऊ लागला। मग वैद्यसुद्धा त्याच्याजवळ जायला तयार होईना। त्याची बायको मात्र त्याला क्षणभर विसंबत नसे। आपली सून व मुलगा यांचे ते असह्य कष्ट पाहून गोपीनाथाला व त्याच्या पत्नीला फार दुःख होई। त्यांची सून मात्र आपला नवरा जेवढे घास जेवील तेवढेच घास आपण जेवीत असे। सगळ्या नातेवाईकांनी, प्रत्यक्ष सासूसासऱ्यांनी दत्ताजवळ जाऊ नको, त्याचा रोग तुला होईल असे तिला सांगितले। परंतु ती सती डगमगली नाही। पतिसेवा तिने निष्ठेने चालूच ठेवली। दोघांच्या आईवडिलांकडे खूप धनदौलत होती, पण दत्ताचा रोग पैशाने बरा होण्यासारखा नव्हता। सर्वच गोष्टी पैशाने मिळतात हा भ्रम आहे। काही बाबतीत मानव असहाय व निराधार आहे। त्याला जेवढे नशिबात असेल तेवढे भोगावेच लागते। अनेक जप, अनुष्ठाने, मंत्रविद्या, महाहवन, ब्राह्मण भोजने त्या दोघांच्या आईवडिलांनी केली। अनेक वैद्यांची औषधे देऊन झाली। ज्योतिषांना विचारून त्यांनी कुलदेवतेला नवस बोलला, परंतु त्यांच्या मुलाची व्याधी बरी होईना। दत्ताच्या आईवडिलांना वैद्यांनी आशा सोडताच अपरंपार दुःख झाले। एकुलत्या एक मुलाची ती दीनवाणी व व्याकुळ अवस्था पाहून त्यांच्या हृदयाला घरे पडत। दत्त त्या अवस्थेतही आपल्या आईवडिलांचे सांत्वन करीत असे। आपल्या बायकोची समजूत घालण्याचाही त्यान खूप प्रयत्न केला। प्रिये, तू माझी किती सेवा करतेस, माझ्याकरिता किती तू श्रम करतेस, का असा आपला जीव शिणवितेस?
मी तुझा पूर्वजन्मींचा वैरी होतो की काय न कळे. तुझे सारे जीवन माझ्याकरिता बर्बाद झाले. मी आता फार दिवसांचा सोबती नाही. मी हे जग सोडून गेल्यावर आमच्या घरी राहिलीस तरी मुलीसारखी वागवतील तुला माझे आईवडील. नाही तर तू आपल्या माहेरी जाऊन राहा. माझ्या अंगाला यापुढे स्पर्श करू नको. तू किती सुंदर आहेस. नाही तर तुलाही रोग होईल. प्राणेश्वरा, तुम्ही पुन्हा असे बोललात तर मी प्राणत्याग करीन. नका हो माझा असा अवहेर करू. जिथे तुमचा देह तिथेच माझा भाव. यात तिळमात्र संदेह करू नका. मी तुमच्या समागमेच येणार आहे. तुमच्याबरोबर माझेही शरीर लोकांना दहन करावं लागेल. लेकसुनेचा हा संवाद ऐकून गोपीनाथ व त्याची पत्नी यांना दुःखाने मूर्छा आली व ती दुःखाने आक्रोश करू लागली. सासू रडू लागताच सुनबाईने तिला धीर दिला. सासूबाई, आपण काही चिंता करू नका. शिवशंकर माझ्या पतींना खचित वाचवतील. लोकांकडून मला असे कळले आहे की श्रीनरसिंह सरस्वती नावाचे श्रीगुरू गाणगापुरात राहतात. त्यांच्या दर्शनाने असाध्य रोग बरे होतात. आम्हा दोघांना त्यांच्या दर्शनाला पाठविलेत. तर तो एक उपाय करून पाहावा असे मला वाटते. ठीक आहे. सुनबाई, तुला असे वाटत असले तर जरूर घेऊन जा दत्ताला त्या मुनींच्या दर्शनाला. बघूया ह्या उपायाने तरी बरे वाटते का त्याला. सासूसासऱ्यांनी अशा रीतीने आपली संमती दिली. एक डोली करून दत्ताला आत बसविले. डोलीबरोबर त्याची सुनबाई पायीपायीच गाणगापुराला जात होती. गाणगापुराला पोचल्यावर तिला कळले की श्रीगुरू संगमावर गेले होते. लगेच ती पतिव्रता संगमावर जाण्याचा निश्चय करून आपल्या पतीजवळ आली. तोच प्रवासाचा क्षीण होऊन तिच्या पतीचे प्राण गेले. त्या पतिव्रतेने पतिनिधनानंतर दुःखाने हंबरडा फोडला. ती स्वतःला ठार मारण्याकरिता सुरी शोधू लागली. तेव्हा गावातील लोकांनी तिला अडविले. तिने देवाजवळ भांडाव्याला सुरुवात केली. अरे देवा, हे दुःख मला का दिलेस. माझे प्राण प्रथम का हिरावून नेले नाहीस. देवळात जावे तर तिथेच पडून प्राण जावा. उन्हाळ्यात मोठेंसे झाड पाहून त्याच्या शीतल छायेत बसावे तर ते झाडच अंगावर पडावे. उन्हाळ्याच्या तापाने गांजून जाऊन गंगेत उडी मारावी तर नेमके सुसरीच्या तोंडात पडावे. वाघाच्या भीतीने एखादी गाय पळून जावी व नेमकी खाटकाच्या तावडीत सापडावी. अगदी तसंच मी आईवडिलांना सासूसासऱ्यांना सोडून माझ्या पतीची व्याधी बरी होईल या आशेने त्यांना येथे गाणगापुराला आणले. श्रीनृसिंह सरस्वतींचे दर्शन होण्यापूर्वीच माझ्या पतीचे प्राण जावेत ही फसवणूक नाही तर काय म्हणायचे. लोकांनी तिची अनेक प्रकारे समजूत घातली, परंतु काही केल्या तिचे सांत्वन होईना. तिने आपल्या नशिबाला नावे ठेविली. पतीला करून शब्दांत आळविले. असा तिचा आक्रोश चालला असताना तिथे एक भस्मांकित जटाधारी आला. रुद्राक्षांची भूषणे अंगावर, हातात त्रिशूळ असा त्याचा साज होता. त्या जटाधार्यानेही त्या पतिव्रतेची खूप समजूत घातली. गंगेला पूर आल्यावर अनेक प्रकारची लाकडे बाहून येतात. दुसऱ्या लाटेबरोबर पुनः ती इतरस्त फाकतात. तसेच हे आपले मानवी जीवनातील संबंध आहेत. पाण्यावर फेस असतो तसे आपले आयुष्य क्षणभंगूर आहे. तर तुला, मला, देवांना सुद्धा मृत्यू चुकला नाही, तेव्हा आता शोक आवर. अहोय तिराया, आप मला असा उपदेश करता तर मग मी कशी वागू ते सांगा. पतीशिवाय पत्नीला कोणती गती आहे. तुला स्त्रियांचे आचारधर्म मी जरूर सांगेन. या बाबतीत लोपामुद्रेची गोष्ट फार उद्बोधक आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्र कथासार गोपीनाथाची गोष्ट नावाचा 30वा अध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते. बोला जय गुरुदेव दत्त.
दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम द्राम दत्तात्रेयाय नमः अवश्य लिहा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.